1 वर्ष झालं. 1 वर्ष कशाला झालं? चॅनल चालू करून झालं. चॅनलचं काय झालं? चॅनलची ग्रोथ कमीच आहे. वॉच टाईम बऱ्यापैकी झाला आहे, पण ग्रोथच्या नावावर ठेंगा. लाईव्हचं ऑप्शन आहे. प्रत्येक वेळेस आपली इच्छा होत नाही की लाईव्हमध्ये येऊन बडबड करावं, म्हणून मग आपण कंटेंटवर लक्ष देतो. कधी कधी असं होते, बाईचं जीवन म्हणल्यानंतर 4 कामं जास्त राहते, कधी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढते, कधी कुठं जाणं येणं सगळं मॅनेज करून आपला जो ओरिजिनल कंटेंट आहे तो कधी कधी मागं सरतो. हे हार्श रिॲलिटी आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्याजवळ मुलं पण आहे, जेणेकरून माझ्या कामाला कधी पण ग्रहण लागायला काही टाईम लागत नाही. त्याच्यामुळं मग माझी इच्छाशक्ती कमी होते, माझं मन नाही होत. मग कधी कधी मला व्हिडिओ करावा असं वाटतच नाही. आणि तसे सिच्युएशनमध्ये काय होते, मग माझ्या चॅनलचा ग्राफ खूप कमी होतो. आता 800 सबस्क्रायबर आहे. 1000 केव्हा होईल माहीत नाही, पण आज माझा वाढदिवस आहे. हे चुन्नू मुन्नू खूप खुश होते. कधी कधी काही मॅटेरियलिस्टिक गोष्टीचा विचार नाही केला ते बरं. जे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जगलेलं कधीही बरं. म्हणून मग आज आमच्या फॅमिलीने विचार केला की केक कापायचा. घराशेजारीच केकवाल्या ताई होते, ज्यांनी एवढा छान केक बनवला. फ्रेश केक होता, म्हणून जास्त सजावट नाही, इट्स टू सिम्पल. आणि मग केक कापला, मुलांना दिला. सगळ्यांनी सिम्पल साधा बर्थडे सेलिब्रेट केला. त्यासोबतच माझ्या गोंडस भाषांनी माझ्यासाठी एक सुंदर अशी वॉच ॲज अ गिफ्ट म्हणून आणली. आणि ती अतिशय प्रेमाने आणल्यामुळे मला ती राहावंसं वाटलं नाही, तर मी ती घातली पण. माझ्या रिसेंट व्हिडिओजमध्ये किंवा माझ्या फोटोजमध्ये मी टाकली आहे, तुम्ही पहा. ती खूप प्रेमाने आणली होती. मग मी या गोष्टीचा विचार करणं सोडून दिला की यार माझं मॅनेज नाही होतं आहे, त्याच्यात माझीच चूक आहे, कारण की मी टाईम देत नाही आहे. पण मी आता विचार केला आहे की व्हिडिओला टाईम द्यायचा, कंटिन्युअस काम ठेवायचं, आपले ओरिजिनल कॅरेक्टर आणायचं आहे. स्नेहाची मम्मी स्नेहा आणि त्यासोबतच बोचड काकू, टिंकी, हे सगळे कॅरेक्टर वापस आणायचे. त्याच्यासोबत आपण एक्सपेरिमेंट करूया, बघूया चॅनल किती चालतं. पुन्हा आपण मेहनत करूया, पुन्हा 1 वर्ष देऊन पाहूया, मेहनत करत राहूया. कदाचित सक्सेस आपल्या हाताला लागेल ही अपेक्षा ठेवूया. आणि ज्या लोकांनी माझ्या वाढदिवसाच्या मला खूप भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांना पुन्हा पुन्हा थँक्यू. आणि ही मी वॉच लावण्यात व्यस्त आहे, कारण की ही खूप प्रेमाने मला देण्यात आलेली आहे. आणि असा माझा छोटासा फॅमिली आहे. आणि थँक्यू सो मच. जे 800 लोकांनी मला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आणि जे लोक मला लाईक कमेंट करतात त्यांच्यासाठी खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.